ची बातमी पाहूयात। मुंबईमध्ये महायुतीचा पालिका निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। सूत्रांची माहिती आहे, भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार असल्याचं सूत्र सांगतात। तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिला जाणार असल्याचं देखील सूत्र सांगतात। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। तर विनायक, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेमका महायुतीचा काय फॉर्म्युला आहे? बरोबर आहे। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप एकत्र मुंबई महापालिकेमध्ये लढणार हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर बैठकांचं सत्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। 2 ते 4 राऊंड जे आहेत ते बैठकांचे झालेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये जी प्राथमिक माहिती मिळते, या प्राथमिक माहितीनुसार भाजपला खऱ्या अर्थानं 150 जागा ज्या आहेत त्या लढायच्या होत्या, परंतु शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा अधिक जागा ज्या आहेत ते मुंबई महापालिकेत हव्या आहेत आणि त्यामुळे ही संपूर्ण रस्सीखेच जी आहे ती जागा वाटपावरनं आपल्याला मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेनेमध्ये पाहायला मिळते। जी प्राथमिक माहिती मिळाली, या माहितीनुसार 140च्या आसपास भाजप जे आहे ती निवडणुकीमध्ये या जागा ज्या आहेत ते मुंबईमध्ये लढेल। त्यामधल्या काही जागा आरपीआयला भाजप सोडणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। तर 80च्या वर म्हणजे 87च्या आसपास शिंदेची शिवसेना जी आहे ती या निवडणुकीमध्ये जागा लढणार आहे अशी माहिती प्राथमिक समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। अजून ही बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, बैठकाचं सत्र जे आहे ते सुरू आहे। दावे प्रतिदावे जे आहे ते प्रत्येक जागांवरती करताना पाहायला मिळत आहेत। ज्या जागांवरती शिंदेचा दावा आहे त्या जागांवरती, काही जागांवरती भाजपचा सुद्धा दावा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे अजून हे शिक्कामोर्तब जे आहे ते या सगळ्या फॉर्म्युल्यावरती अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद।